नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर शालेय साहित्याचे वाटप। पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील गरीब गरजू 1000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। ज्ञानदान व वही पुस्तकदान श्रेष्ठदान या उपक्रमाअंतर्गत मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांसह इतर शालेय साहित्याचे वाटप करण्याचे जाहीर केले आहे। त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील डोणी, तिरपाड, नानवडे, आडुपे या आदिवासी भागातील वाड्यावस्त्यांमधील 1000 विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप व 10वीतील विद्यार्थ्यांसाठी 21 अपेक्षित प्रश्नसंच, पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास निवृत्त विक्रीकर उपायुक्त DB घोडे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, कृष्णाजी भालची, खेमा वडेकर, सकाराम वालकोळी, किशोर आटरगेकर, तिरपाडचे सरपंच सोमा दाते, ग्रामपंचायत अधिकारी गणेश राजगुरू, आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे, मुख्याध्यापक सोमनाथ लोहकरे, सदू इंदोरे, बबन भोईरे, लक्ष्मण गवारी, दीपक मेमाणे, ग्रामपंचायत सदस्य शैला आंबवणे, दत्तू आंबवणे, कुंदा गवारी, गोविंद पारखे, भीमा गवारी, मुख्याध्यापक प्रकाश इंदोरे, शंकर लोधी, शोभा आसवले, रमेश लोहकरे, दीपक घोईरात, बबन घोईरात, शिक्षक प्रवीण बिरादार, चंद्रमणी वाघ, बबन केंगळे, दादासाहेब सगळे, रावसाहेब मंडलिक, गिरधारी कदम, आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी सोमा दाते यांनी अरुण पवार यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले। रयत समाजासाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे।